सोलापुरात भाजपा अंतर्गत राजकारणावर मोठा प्रश्नचिन्ह उपस्थित झालं आहे। भाजप सोलापुरात रुजवणारे ज्येष्ठ नेते सुभाष देशमुख आणि विजय देशमुख यांच्यावर पक्षाकडून होत असलेला अन्याय आता उघडपणे समोर येत आहे। दशकानुदशके हिंदुत्वासाठी, पक्षासाठी आणि देशासाठी झटणाऱ्या या नेत्यांना आज डावलले जात असल्याने सामान्य भाजप कार्यकर्त्यांमध्ये तीव्र नाराजी होत आहे। पक्षात निष्ठावान कार्यकर्त्यांपेक्षा बाहेरून आलेले वादग्रस्त आणि गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्यांना महत्त्व दिलं जात असल्याचा आरोप केला जात आहे। याच पार्श्वभूमीवर आम आदमी पार्टीकडून सुभाष देशमुख आणि विजय देशमुख यांना जाहीरपणे पक्षप्रवेशाची ऑफर देण्यात आली। आम आदमी पार्टीने स्पष्ट केले आहे की आमच्या पक्षात धर्म, जात न पाहता फक्त काम, प्रामाणिकपणा आणि देशसेवा महत्त्वाची आहे। पाटील आम आदमी पार्टीचा प्रदेश संघटन मंत्री म्हणून काम करतोय। आम आदमी पार्टी सोलापूरने आमचे राष्ट्रीय अध्यक्ष माननीय अरविंद केजरीवाल सर आणि महाराष्ट्राचे अध्यक्ष अजित फाटके पाटील सर यांच्या आदेशानुसार सोलापूर महानगरपालिका स्वबळावर लढवायचं ठरवलेलं आहे। सोलापूर महानगरपालिकेमध्ये आम आदमी पार्टीचा नारा आहे, घरपट्टी हाफ, पाणीपट्टी माफ, दररोज 600 लिटर मोफत पाणी। आम्ही आज 10 उमेदवारांची यादी डिक्लेअर केलेली आहे। लवकरच सर्व उमेदवार डिक्लेअर होतील। अपेक्षा आहे की जनता चांगल्या राजकारणाला साथ देईल। त्यासोबत मला हे पण सांगायचं आहे की सोलापुरातलं आज राजकारण बघितलं तर अत्यंत वाईट वाटतं आहे की ज्या लोकांनी आज बीजेपी इथं उभा केली, ते विजय देशमुख सर असतील किंवा सुभाष देशमुख सर असतील, आज ज्या पद्धतीची वागणूक त्यांना त्या पक्षामध्ये मिळत आहे हे अत्यंत दुर्दैवी आहे। आणि त्याच्यापेक्षा दुर्दैवी आहे की हिंदुत्वाच्या नावाखाली ज्या लोकांनी आज ते पक्ष मोठा केला, आज देशासाठी म्हणून त्या लोकांनी काम केलं, आपलं सर्वस्व सोडलं, असे त्यांचे ते कार्यकर्ते आहेत, त्यांना किंमत दिली जात नाही, त्यांना बाजूला केलं जात आहे असं ते सांगत आहेत। मी त्यांना आव्हान करू इच्छितो की आपण आम आदमी पार्टीमध्ये यावं, आपण अरविंद केजरीवाल यांच्या नेतृत्वाखाली यावं। मी अरविंद सरांना बोलतो, आमचे महाराष्ट्राचे अध्यक्ष जे आहेत अजित फाटके पाटील सर, त्यांना बोलतो, आपण दोघांनी कृपया आम आदमी पार्टीमध्ये यावं। आम्ही सगळे तुमचं नेतृत्व मान्य करू आणि सोलापूरच्या विकासासाठी काम करू। आणि बीजेपीच्या प्रत्येक कार्यकर्त्याला मला हे सांगायचं आहे की ज्यांना आज डावललं जात आहे, अरे आम आदमी पार्टी देशासाठी काम करणारी पार्टी आहे, लोकांसाठी काम करणारी पार्टी आहे। जर बीजेपी तशीच पार्टी असली असती तर आज बीजेपीने चांगल्या लोकांना डावलून गुंडांना त्या पार्टीमध्ये तिकीट दिलं नसतं। मी तुम्हाला आव्हान करतो की तुम्ही देशासाठीच काम करताय तर या आपण आम आदमी पार्टीमध्ये काम करूया आणि सोलापूरमध्ये बदल घडूया। धन्यवाद।